पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आपण जरी उमेदवारी घेतली नसली तरी आपल्या मातोश्री शैलेजा मोरेताई निवडून आले तर तुमच्या आता या विजयाचे श्रेय सर्वस्वी कोणाला जाणार? नाही, हे पूर्ण विजयाचे श्रेय माझ्या इथल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना जाईल, आमच्या इथल्या सगळ्या नागरिकांना जाईल. शेवटी विजय जो होतो हा लोकांमुळे होतो. आम्ही जे काही आज हे जे कुठलं पद आहे ते पद काही शाश्वत नसतं. हे फक्त लोक प्रेम करतात, लोकांसाठी काम करतो, त्यामुळे लोकांमुळे आहे. त्यामुळे इथल्या सगळ्या नागरिकांना, सगळ्या कार्यकर्त्यांना असेल. आणि फक्त आईच निवडून नाही आली, तर आई बरोबर माझ्या पॅनलला 4 उमेदवार आले. बरोबर. दुसरी गोष्ट, जे काही आम्हाला अजून 8-10 उमेदवारांची जबाबदारी दिली होती तर 10 उमेदवार निवडून आले. वैशिष्ट्य सांगायचं गेलं तर ह्या महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे महाराष्ट्र राज्यामध्ये 72 उमेदवार निवडून आलेले युवा मोर्चाचे. म्हणजे युवकांना तिकीट दिलं जात नाही, बाकी पक्षाची ओरड असते. तसं यावेळी आदरणीय देवेंद्र भाऊ असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, बाळासाहेब साहेब असतील, या तिघांनी महाराष्ट्रामध्ये युवा मोर्चाच्या युवकांना संधी देऊन मोठ्या प्रमाणावर इथे युवक निवडून आले. यावेळी युवा मोर्चाचे 72 नगरसेवक आपल्याकडे निवडून आले.